गणपती निघालेत गावाला। 10 दिवसाचा उत्सव संपलेला आहे, पण मनातला उत्सव चालूच आहे। गणपतीला द्यायचा निरोप आणि त्यासाठी सगळेजण जमलेले आहेत। रस्ते फुलून गेलेले आहेत। मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि महाराष्ट्रातल्या गल्लीबोळांमध्ये हा उत्साह ओसंडून वाहतोय आणि तीच दृश्य आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय पुढारी न्यूजच्या माध्यमातून। बसल्या जागी महाराष्ट्रातल्या या महाउत्सवाचं त्याच्या शेवटच्या दिवसाचं दर्शन तुमच्यासाठी। नाशिकमध्ये शिवतांडव पाहायला मिळालं। पुण्यामध्ये मानाचे गणपती विसर्जनाला निघालेली आहे। दगडूशेठ हलवाईची मिरवणूक सुरू झालेली आहे। मुंबईमध्ये सुद्धा लालबागचा राजा, गणेश गल्लीचा राजा, मुंबईचा राजा, एजुकायाचा राजा हे सगळे गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ झालेले आहेत। उत्साहाचं आनंदाचं वातावरण आहे आणि आता संध्याकाळ झाल्यानंतर जसजशी रात्र वाढू लागलेली आहे तसतसा उत्साहाला उधाण येत आहे। वरुण राजाने सुद्धा कृपा केल्यामुळे पावसाचा व्यत्यय नाहीये आणि त्यामुळे हे सगळी गणेश मंडळ आपल्या लाडक्या बाप्पाला मिळवतात। लालबागचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी आणि यावेळी एक गणपतीचं वेगळंच रूप, स्त्री रूप, वैनायकी असा हा वैनायकी गणेश, त्याची ही मूर्ती आपण याच्या ग्राफिक्समध्ये पाहू शकता। अनेक प्रकारची रूप धारण करू शकणारा बहुधा हा जगातला एकमेव देव असावा। पुराण काळापासून ते आजच्या 21व्या शतकामध्ये सुद्धा रिलेव्हन्स ठेवणारा, कधी सैनिकाच्या वेशात, डॉक्टराच्या वेशात, शेतकऱ्याच्या वेशात, नेत्यांच्या वेशात सुद्धा दिसणारा, अगदी बाहुबली सुद्धा होणारा हा गणेश कलांची अधिकृत ठेवला जातो, मुळाच नाही। त्याचंच चित्रण या देखाव्यामधून आपल्याला बघायला मिळतं। तसेच 10 दिवस संपल्यानंतर आता लाडक्या बाप्पाला निरोप देण्याची वेळ येऊन ठेवलेली आहे। मात्र तरी सुद्धा जसं आपल्या घरातलं कोणी लाडकं बाहेर जात असताना सोडवत नाही, तसंच या मिरवणुकीचा उशीर हा ट्रॅफिक किंवा गर्दीमुळे त्यांना आपल्या घराला जाऊ द्यायचं, किमान जाण्याची वेळ जेवढी दिली जाता येईल तेवढी घडवायची। याच प्रेमातून होणारा हा उशीर म्हणजे हा विलंब याचं प्रतीक आहे। मुंबई आणि नागपूरची आपण दृश्य पाहतोय गणेश विसर्जनाची।
आहे